आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। निलेश घायवळ प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे बघा। निलेश घायवळ हा लंडन मध्येच असल्याचं समोर आलंय। यूके हाय कमिशन कडून पुणे पोलिसांना उत्तर देण्यात आलेलं आहे। 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा असणार आहे। तर निलेश घायवळ हा त्याचा मुलगा लंडन मध्ये शिकत असल्याने तो लंडन मध्ये असल्याची माहिती यूकेच्या हाय कमिशन कडून पुणे पोलिसांना मिळालेली आहे। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, निलेश घायवळ आता लंडन मध्ये असल्याची माहिती मिळतीये, काय सांगशील? निश्चितपणे अत्यंत मोठी अपडेट मानावी लागेल, कारण निलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचा अधिकृत दुजोरा जो आहे तो यूके हाय कमिशनने दिलेला आहे। पुणे पोलिसांकडून यूके हाय कमिशनला काल पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्यावर उत्तर देताना यूके हाय कमिशनने निलेश घायवळ हा लंडनमध्येच असल्याचं सांगितलेलं आहे। कारण निलेश घायवळचा मुलगा हा लंडनमध्ये एका कॉलेजमध्ये शिकतो आणि त्यालाच बघण्यासाठी निलेश घायवळने पुण्यातनं थेट लंडन गाठलं होतं आणि आत्ता सध्याचं करंट लोकेशन निलेश घायवळचं जे आहे ते लंडनच आहे। आणि यानंतर पुढचा तपास करण्यासाठी निलेश घायवळला डिपोर्ट करण्यासाठी त्याचा व्हिसा जो आहे तो 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत व्हॅलिड असणार आहे। पण त्याच्यापूर्वी यूके पोलिसांकडनं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता हाताळण्यासाठी यूके हाय कमिशनकडनं सुद्धा पावलं उचलण्यात आलेली आहेत। त्यामुळे येत्या काळात येत्या काही दिवसात निलेश घायवळला डिपोर्ट केलं जाऊ शकतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी सगळ्यात मोठी अपडेट आणि ही पुणे पोलिसांची जी माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे की निलेश घायवळ हा सध्या लंडनमध्येच आहे म्हणून। नक्कीच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता येत्या पुढील काळामध्ये निलेशला कधी भारतामध्ये आणणार आणि त्याच्यावर कधी कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, निलेश घायवळ आता लंडन मध्येच असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।